पुढे एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। जळगावातली ही बातमी। जळगावात 1.5 महिन्यांच्या अंतरात एकामागून एक 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांकडून सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे। अशातच विद्यार्थ्यांनंतर शिक्षकानं सुद्धा आत्महत्या केली। या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी पालकांसह नागरिकांनी केली आहे। जिल्हा पेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती। एक 15 ते 20 दिवसापूर्वी त्याच्याच वर्गमित्राने देखील आत्महत्या केली होती। त्या अनुषंगाने सध्या जी आत्महत्या झालेली आहे त्याच्या पालकांनी व तेथील काही नागरिकांनी आज कार्यालयात येऊन निवेदन दिले आहे की जी आत्महत्या झाली आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी। याच्यामध्ये काही विशिष्ट अँगल आहे का आत्महत्या करण्यामागे, कारण की दोघेही वर्गमित्र होते, त्याच्यामुळे दोघेही विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधीनंतर आत्महत्या केलेला आहे। तर त्याची सखोल चौकशी करण्याची त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। गडचिरोली शहरापासून 3 किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील पाण्यात 4 मुलं बुडाली। गंमत म्हणून ही 4ही शाळकरी मुलं नदीच्या पाण्यामध्ये उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं चौघं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटला वाचला। एका दुसऱ्या ट्रकनं आधार दिल्यानं मोठा अपघात टळला। ट्रकचा एक टायर गटाराच्या स्लॅबवर चढून फुटला, मात्र दुसऱ्या ट्रकनं आधार दिल्यानं अवजड ट्रकचा अपघात होता टळला। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील तेलघना जळगावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। माजलगाव परिसरामध्ये या बिबट्यानं अनेक जनावरांचा फडशा सुद्धा पडला, त्यामुळे वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। भाईंदर पश्चिम येथील तिकीट खिडकीवरील फायबर सिलिंग कोसळलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सिलिंग कोसळल्यानं कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। सारस पक्ष्यांच्या अभ्यासासाठी आणि अभ्यास करण्याकरिता गोंदियातील मादी सारस क्रेन पक्षावरती GPS GSM ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून हा अभ्यास करण्यात येतोय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्यानुसार आतापर्यंत 26 गुन्हेगार जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींवरती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मकोका कायदा लागू केलाय। त्यांच्यावरती आता मकोका या कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये बर्फवृष्टीमुळे हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालाय। पर्वतांनी बर्फाची पांढरी चादर पांघरल्यासारखं दृश्य समोर आलंय। जम्मू काश्मीरमधील डोडा इथं भीषण अपघात झाला। अपघातामध्ये एक कार चिनाब नदीमध्ये पडली।